नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, बाळ जन्माला येणं हे आईसाठी आणि घरातल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची अशी गोष्ट असते. पण काही वेळेला हे बाळ वेळेआधी जन्माला येतं. त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि अशा पद्धतीने जर वेळेआधी बाळ जन्माला आलं तर कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, काही उपचार करावे लागतात का, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. कारण आज प्रीमॅच्युअर्स डे आहे. मग हा दिवस सगळीकडे का साजरा केला जातो ह्याबद्दल सुद्धा आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आज 2 तज्ञ डॉक्टर आहेत. पहिला डॉक्टर आहेत आपल्या मनीषा जुवेकर मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. आज खूप महत्वाचा दिवस आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच. आणि या अनुषंगाने आपल्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050 आणि 022 STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न विचाराल तेव्हा 2 गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेत असतो. एक तर आपण पूर्णतः टीव्हीचा आवाज बंद ठेवणार आहोत आणि आजचा जो आपला विषय आहे, आपला विषय काय आहे ते सुद्धा बघून घेऊया. आजचा आपला विषय असणार आहे वेळेआधी जन्माला येणाऱ्या बाळांची काळजी आणि उपचार. याच विषयाच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रश्न विचारले तर आपली चर्चा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि खूप महत्वाची अशी माहिती सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. ते म्हणजे काय आणि आज हा दिवस सगळीकडे का साजरा केला जातो, त्याच्या मागचं कारण काय, काय सांगाल? आज आपण वर्ल्ड प्रायमरी डे असं म्हणतो. प्रायमरी डे हा दरवर्षी 17 नोव्हेंबरला साजरा केला जातो. या मागचं कारण हे एकच आहे की आधीच्या काही जे मेडिकल फॅसिलिटी असायची आणि आताची मेडिकल फॅसिलिटी आणि टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की ऑलमोस्ट एक 26 ते 27 आठवड्याच्या नवजात शिशूला आपण पूर्णपणे एक नवीन आयुष्य देऊ शकतो. यासाठी जी नवीन टेक्नॉलॉजी आणि मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल झालेले आहेत त्याचं लोकांना अवेअरनेस करून देणं हे या दिवसाचं प्रमुख कारण आहे. म्हणून आपण हा प्रीटर्म डे साजरा करतो. आता तुम्ही प्रीटर्म डे का साजरा करतो ते सांगितलं, पण मुळात प्रीटर्म म्हणजे काय ते सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, आता तुम्ही 27 आठवड्याचा उल्लेख केला, नॅचरली किती आठवडे असले पाहिजे आणि मग कशाला प्रीटर्म म्हणायचं ते सुद्धा जरा सांगा. नॉर्मली आपण टर्म प्रेग्नन्सी म्हणजे 37 आठवडे म्हणजे 37 वीक्सच्या पुढे आपण टर्म प्रेग्नन्सी म्हणतो. ह्याच्या खाली झालेल्या बाळांना आपण प्री टर्म डिलिव्हरी म्हणतो. ह्याच्यामध्येही 2 प्रकार असतात, एक अर्ली प्रीटर्म असतं आणि एक लेट प्रीटर्म असतं. अर्ली प्रीटर्म म्हणजे जी नवजात शिशू जे 27 आठवड्याच्या आधी जन्माला येतात त्यांना आपण अर्ली प्रीटर्म म्हणतो आणि त्याच्यानंतरच्या बाळांना आपण लेट प्रीटर्म असं म्हणतो. आपलं जर आपली कॅल्क्युलेशन्स ही सगळी महिन्याच्या स्वरूपात असतात तर त्याच्या अनुषंगाने काय सांगाल? त्याच्या अनुसार आपण पाहिलं तर जी बाळ 9 महिन्याच्या खाली जन्माला येतात त्यांना आपण जनरली प्रीटर्म असं म्हणतो आणि मग ते 7व्या महिन्यात सुद्धा होऊ शकतात आणि मग 9व्या महिन्याच्या आधी जन्माला आलेलं ते प्रीटर्म बेबी. राईट. कला आपण आता जी कारणं सगळी बघितली ती मला तुम्हाला मध्ये असा एक प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यामधला जो एक रिस्क फॅक्टर आहे, आपण अजून त्याच्यावर चर्चा करणार आहोत की ह्या सगळ्या ज्या लेबर पेन्स आहेत त्या कशा ओळखायच्या, की डिलिव्हरी लवकर होणार आहे की नाही, पण थोडंसं एक टचडाऊन म्हणून सांगा की एक रिस्क फॅक्टर ह्याच्यामध्ये काय असतं बाळासाठी जर ते प्रीटर्म जन्माला आलं तर. आपण एक स्लाइड बघूया त्याच्यामुळे आपल्याला कळेल एक्झॅक्टली काय रिस्क फॅक्टर आहे. या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की हे बाळ लहान आहे, ह्याचं वजन 2 किलोच्या नॉर्मल वजनापेक्षा खूप कमी आहे. त्याच्यामुळे बाळाला बरेच सारे मॉनिटर्स वगैरे लागतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं की आपले सगळे अवयव डेव्हलप होतात. एकदा प्रेग्नन्सी सुरू झाली की हे आपले सगळे ऑर्गन्स हळूहळू डेव्हलप व्हायला लागतात. पण जोपर्यंत बाळ 9 महिन्याचं पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या ऑर्गन्सना मॅच्युरिटी येत नाही. म्हणजे ते आपणहून स्वतःहून ब्रीथ करू शकत नाही आणि ते स्वतःहून सेपरेट फंक्शन करू शकत नाही. तर ह्यामुळे बाळाचं पूर्णपणे फंक्शन डेव्हलप व्हायला 9 मंथ्स हे होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की ह्या बेबीजना एकदम सिव्हिअर इंटेन्सिव्ह केअरची गरज लागू शकते.
ह्याच्यामध्ये आपली लंग मॅच्युरिटी कमी असते, त्यामुळे आपल्या फुफ्फुसांना पूर्णपणे फुलायला किंवा पूर्णपणे ऑक्सिजन घ्यायला कमतरता असते, त्याच्यामुळे बाळांना त्रास जास्त होतो. अच्छा. दुसरे कॉम्प्लिकेशन म्हणजे आपल्या ब्रेनचे कॉम्प्लिकेशन म्हणा किंवा आपले लंग्सचे कॉम्प्लिकेशन, प्लस आपले हृदयाचे कॉम्प्लिकेशन, मग पोटाचे आकार, आणि जसं आधी ऑलरेडी मॅडम म्हणाले तसं इन्फेक्शन, हे बाळामध्ये पण जास्त प्रकारे आढळतात. अच्छा, ते ट्रान्सफर होतं आईकडनं बाळामध्ये सुद्धा. राईट. त्यामुळे ह्या सगळ्याची दक्षता घेतली तरी बेबीज मध्ये जेवढं बेबी लहान असेल, म्हणजे जेवढं बेबी टर्म पेक्षा कमी असेल, त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून युजली आपण गायनेकोलॉजिस्ट आम्ही ट्राय करतो की जेवढी आपल्याला टर्म प्रेग्नन्सी पुश करता येईल तेवढं आपण ट्राय करायचा प्रयत्न करतो. तोच मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की मग एक सगळं व्यवस्थित सुरू आहे, समजा गरोदर पण चांगलं सुरू आहे असं वाटतं एखाद्या स्त्रीला, आणि मग अचानक तिच्या पोटात दुखायला लागतं, तर ते लेबर्स हे साधे लेबर्स आहेत की आता आपल्याला कदाचित डिलिव्हरीचे लेबर्स आहेत किंवा लेबर पेन ज्याला आपण म्हणतो ते आहेत, ते पेन्स हे कसं ओळखायचं तिने? जे सगळ्याबद्दलच थोडं सविस्तर आता बोलूया. मूळ म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे सुरुवातीपासून आपण जर पाहिलं तर जे अवयव आपले ऑर्गन जे डॅमेज होतात त्यामध्ये मुख्य म्हणजे आपलं फुफ्फुस. आता ह्या फुफ्फुसात नॉर्मली सर्फॅक्टंट नावाचा जो पदार्थ असतो ज्याच्याने आपल्या फुफ्फुसांना फुलायला किंवा श्वास घ्यायला खूप जास्त मदत पडते. हे प्री टर्म मध्ये हा सर्फॅक्टंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे आपले फुफ्फुस एक्सपॅन्ड होऊ शकत नाही. अच्छा. यामुळे ह्या बेबीजना युजली व्हेंटिलेटरची म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज लागू शकते. दुसरं महत्वाचा आपला ऑर्गन म्हणजे मेंदू म्हणजे ब्रेन. या ब्रेनमध्ये जर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन म्हणा किंवा ब्लिडिंग म्हणा हे झाल्या कारणाने मुलाला बाळाला पुढे इजा होऊ शकते. त्यामुळे बाळांना सेरेब्रल पॉल्सी किंवा मेंटल रिटार्डेशन येऊ शकतं. त्याहून कमी जर इजा झाली असेल तर ह्या बेबीजना आपण जसं आपण या स्लाइड मध्ये बघू शकतो, या स्लाइड मध्ये आपल्याला दिसेल की वेंट्रिकल नावाचा जो आपला भाग आहे मेंदूमध्ये तिथे ब्लिडिंग झालेला आहे. हे जे आपल्याला डार्क ब्लॅक कलर दिसतंय खाली, तर ह्या भागामध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे मेंदूचा तो भाग निकामी होतो. हा भाग निकामी झाल्यामुळे बाळाचं विजन किंवा हिअरिंग हे दोन्ही प्रकारे इफेक्ट होऊ शकतं. तर त्यामुळे पुढे गेल्यावर ह्या बेबीजना युजली सीएनएस प्रॉब्लेम म्हणजे ब्रेनचा प्रॉब्लेम म्हणजे बिहेवियर मध्ये किंवा लिहिण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, स्कूलमध्ये त्यांना समजण्याची त्यांची जी क्षमता असते किंवा आपण ज्याला लर्निंग डिसेबिलिटी म्हणतो, या बेबीजना युजली हा त्रास होऊ शकतो. दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपण आता ह्या पिक्चरमध्ये ह्या एक्सरे मध्ये जसं आपण बघू शकतो की पहिला जो आपण एक्सरे बघतोय त्या एक्सरे मध्ये आपल्याला आढळतं की बाळाला सर्फॅक्टंट अजिबात नाहीये. हे सर्फॅक्टंट नसल्यामुळे बाळाचे फुफ्फुस आपल्याला अजिबात दिसत नाहीत, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा नाहीच आहे. आणि 3 तासानंतर जेव्हा आम्ही सर्फॅक्टंट देतो म्हणजे व्हेंटिलेशन थ्रू जेव्हा हे सर्फॅक्टंट देतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की हे फुफ्फुस पूर्णपणे फुललेली आहेत. तर त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला खूप मदत होते. आता बाळाचे जे डेव्हलपमेंट आहे हे बाळाला कुठल्या जन्माला बाळ आलेलं आहे त्यावर अवलंबून असतं. जर बाळ लेट प्री टर्म असेल तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे साधारण आपण महिन्यांच्या याच्यात म्हटलं तर जेवढं बेबी 37 आठवड्यांच्या जवळ असेल तेवढे कॉम्प्लिकेशन्स कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे बेबी जर 26-27 आठवड्याला जन्माला आला असेल म्हणजे साधारण आपण एक 7 किंवा 7.5 महिन्याच्या जन्माला असेल किंवा वजन आपण म्हणू शकतो की 1.5 किलो किंवा 1.5 किलोच्या कमी असेल तर त्याचे इजा होण्याचे, मेंदूला इजा होण्याचे किंवा फुफ्फुसांना इजा होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे परमनंट ब्लाइंडनेस किंवा परमनंट डेफनेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर जे बेबीज लेट प्रीटर्म असतात त्यांना आपण ऑलमोस्ट नॉर्मल डेव्हलपमेंट सारखंच वाढवू शकतो. प्लस जी ट्रीटमेंट अवेलेबल आपण करू शकतो, जेवढी लवकर ट्रीटमेंट आपण बेबीला देऊ शकतो तेवढे कॉम्प्लिकेशन्स रेट म्हणजे बाकीच्या अवयवांना इजा होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे बेबीला नॉर्मल जेव्हा आपण नॉर्मल करू शकतो तेव्हा आपण हेल्प करू शकतो. बरोबर आहे.
आता ह्याच्यानंतर हे झालं, बेबी जेव्हा जन्माला येतं, बाळ जन्माला येतं, तेव्हा ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ते घरी आल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल आपण बोलूया, पण मुळात हे आपण टाळू शकतो का हे होणं, काय सांगाल तुम्ही? कारण हे आधीपासून जर आपण काळजी घेतली. मला वाटतं की काय आहे, मला वाटतं त्यांचा जेव्हा मेजर पिरियड आहे तो ऑलमोस्ट संपलेला आहे. 8व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला आलं, त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन रेट पण त्या मनाने तरी कमीच असणार आहे. बेसिकली काय, सुरुवातीला मी एक सल्ला देऊ शकते की कधी प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असाल की जिथे तुम्हाला टर्शरी फॅसिलिटी अवेलेबल नसेल, म्हणजे NICU किंवा IPCU ची फॅसिलिटी नसेल आणि बेबी जर जन्माला आलं, तर काही थोड्याफार गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण बाळाला इजा थोडीशी कमी करू शकतो. यामध्ये कसं असतं की लहान बाळ असल्यामुळे, म्हणजे 1 ते 1.5 किलोचं बाळ असेल तर त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण कमी असतं, ज्याला आपण सबक्युटेनियस फॅट असं म्हणतो. हे प्रकार कमी असतं. त्यामुळे काय होतं की बाळाच्या शरीरात ना हीट सतत निघत असते. त्यामुळे बाळाचं टेम्परेचर कमी होऊन मेंदूला सगळ्यात जास्त इजा होण्याचे चान्सेस असतात. आता अशा परिस्थितीत कधीही डिलिव्हरी झाली की तुम्ही जर कुठल्या अशा परिस्थितीत असाल की जेव्हा तुम्हाला NICU किंवा IPCU लांब असेल, तर तुम्ही तात्पुरता या स्लाइडमध्ये जसं दाखवलं आहे तसं तुम्ही बाळाला एका प्लास्टिकमध्ये गुंडाळू शकता. या प्लास्टिकमध्ये गुंडाळल्याने बाळाची हीट जी असते ती कमी प्रमाणात लॉस होते. बरोबर आहे. दुसरं जे आपण मेडिकल ह्याच्यामध्ये म्हणतो की बाळाला लगेच त्वरित आपण टर्शरी केअर सेंटरमध्ये शिफ्ट केलं पाहिजे, जे मला वाटतं त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि बाळाची ट्रीटमेंट आता व्यवस्थित झाली असेल तर बाळ युजली कॅचअप ग्रोथ जसं आपण म्हणतो, हे कसं आहे की आपण जे नॉर्मल बाळाशी ह्या बाळाला कम्पेअर करू शकत नाही. कारण काय होतं की ह्या बाळाची डेव्हलपमेंट थोडीशी डिलेच असणार नॉर्मल बाळापेक्षा. कारण हे बाळ जेव्हा ऍक्च्युली 9 महिन्याचं असतं, ते 9 महिन्याचं नसून तर ते ऍक्च्युली 7 महिन्याचं बाळ आहे, तर त्याची डेव्हलपमेंट 7 महिन्याच्या परीनेच होणार. दुसऱ्या गोष्टी आपण जे म्हणालो आहेत की जर बाळाला फुफ्फुसाचे आजार झाले असतील तर पुढे पण या मुलांना अस्थमा किंवा लंग इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे कुठलाही थोडा जरी आजार झाला, म्हणजे खोकला झाला किंवा साधारण सर्दी वगैरे असेल, तर त्वरित बाळाला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे बाळाला मल्टीव्हिटॅमिन्स म्हणा किंवा हाय प्रोटीन डाएट देणं खूप गरजेचं आहे. व्हॅक्सिनेशन हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. तर तुम्ही व्हॅक्सिनेशन म्हणजे जे डोसेस किंवा इम्युनायझेशन जे आपण म्हणतो ते बाळाला त्वरित चालू केले पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की जे नॉर्मल व्हॅक्सिनेशन असतात त्याचप्रमाणे तुम्ही बाळाला कंटिन्यू केलं पाहिजे. म्हणजे समजा ते जरी प्रीटर्म असलं तरी सुद्धा ते जे सगळे व्हॅक्सिनेशनचं शेड्यूल जे असतं, वेळापत्रक जे असतं, ते तसंच फॉलो करायचं आहे. कारण कसं असतं की नॉर्मली लोकांची समज असते की बाळ लहान आहे म्हणून आपण व्हॅक्सिन द्यायचं की नाही, कारण बाळाचं मांस कमी आहे त्याच्यामुळे एवढे सारे इंजेक्शन बाळाला जमतील की नाही किंवा त्याच्या शरीराला हे झेपतील की नाही. पण हा थोडा गैरसमज आहे. त्यामुळे हा गैरसमज आपण दूर करता सगळे बाळाचे व्हॅक्सिनेशन नॉर्मल बाळाच्या प्रमाणेच झाले पाहिजे. कारण ऍज इट इज बाळ वजन कमी आहे, त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती आणि कमी आहे. त्यामुळे डिफ्थिरिया म्हणा किंवा कावीळ म्हणा किंवा अस्थमा, लंग इन्फेक्शन हे यांच्या नॉर्मल बाळापेक्षा ह्या बेबीजना जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जनरल हायजीन पण गरजेचं आहे. म्हणजे साफ पाणी किंवा साफ खाणं किंवा व्यवस्थित बेबीला व्हॅक्सिनेशन देणं, नॉर्मल प्रोटीन डाएट वाढवणं, व्हिटॅमिन सप्लिमेंटेशन देणं, वेळोवेळी बाळाची फिजिकल एक्झामिनेशन करून घेणं, बाळाचं हाईट, वेट, ही डेव्हलपमेंट, ग्रोथ डेव्हलपमेंट ही असेस करणं खूप गरजेचं आहे. नॉर्मली आम्ही बेबीजना या बेबीला कमीत कमी 2 वर्षापर्यंत तरी फॉलोअप करतो. त्यामुळे आपल्याला कळतं की बेबीची डेव्हलपमेंट किती झालेली आहे ते आपल्याला व्यवस्थित कळू शकेल. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की आता त्यांना 8व्या महिन्यात हे मूल झालंय, सेकंड जर चान्स घ्यायचा असेल तर, आणि त्याच्याच जोडीने असं सांगा की प्रीटर्म ज्या डिलिव्हरीज असतात त्या नॅचरल करणं गरजेचं असतं की ते सी सेक्शनने करणं काय सोयीचं असतं ते पण सांगा. मला वाटतं साधारण आपण कव्हर केलेलं आहे. मला वाटतं महत्वाचा पॉइंट हाच आहे की नॉर्मली प्रीटर्म जेव्हा डिलिव्हरी होते हे निसर्गाचा हा नियमच आहे की प्रीटर्म डिलिव्हरी झाल्यानंतर आईचं दूध जसं डेव्हलप होतं ते त्या स्पेसिफिकली बाळासाठीच तयार होतं.
प्री टर्म मिल्क जे आईमध्ये जे प्रमाण जे डेव्हलप होतं त्याच्यामध्ये प्रोटीन, कॅलरी, विटॅमिन हे नॉर्मल टर्म बेबीपेक्षा जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आईचं दूध हे सर्वात महत्वाचं आणि सर्वात उत्कृष्ट आहार असं म्हणायला तरी काही हरकत नाही. कारण बाळाला मिल्क बरोबर बाकीचे विटॅमिन्स म्हणा किंवा आयर्न सप्लिमेंट, कारण रक्त, कॅल्शियम, विटॅमिन हे सगळेच कमी असतात. त्यामुळे आईचं दूध हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसं मॅडम ऑलरेडी म्हणाल्या की इमिजिएटली डिलिव्हरी झाल्यानंतर हे दूध लगेच सुरू येणं जरा कठीण असतं. त्यामुळे आपण आता जसं आपण लास्ट टाइम जसं डिस्कस केलं होतं की आता ह्युमन मिल्क बँक्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये हे मिल्क स्टरलाइज करून असतं, त्याच्यामुळे हे मिल्क आपल्याला वापरता येतं बेबीजसाठी. दुसरं आपल्याकडे आता फॉर्म्युला फीड्स आहेत जे खास प्रीटर्म बेबीसाठीच तयार केले जातं. तर ह्याच्यामध्ये आपण सारखं मिल्क देऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त हवं, प्लस कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त हवं, जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित टर्म बेबी सगळं गणित चुकलेलं आहे ते परत नीट होण्यासाठी आपण एक फोन घेऊयात. ब्रेक नंतर स्वागत. आज प्रीमॅच्युअर्स डे आहे आणि त्या अनुषंगाने आपण वेळेआधी जन्माला येणारी जी बाळं असतात त्यांची काळजी कशी घ्यायची आणि उपचार कोणते कोणते त्यांच्यासाठी आवश्यक असतात याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि डॉक्टर मानसी मेढेकर स्त्रीरोगतज्ञ आणि डॉक्टर मनीषा जुवेकर बालरोगतज्ञ, आपण त्यानंतर मीरा त्यांच्या प्रश्नाकडे आपण येऊया. फिडिंग जसं आपण मगाच डिस्कस करत होतो, हे ब्रेस्ट मिल्क जसं प्री बेबीसाठी हे खास मिल्क तयार होत असतं आईच्या शरीरात. त्यामुळे जेव्हा लवकरात लवकर आपल्याला ब्रेस्ट मिल्क चालू करता येईल तेवढं लवकरात लवकर ब्रेस्ट मिल्क सुरू करायला हवं. दुसरं जसं आपण ऑलरेडी मॅडमने डिस्कस केलेलं आहे, जेव्हा आपण स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असं म्हणतो, ह्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये युजली कॅंगरू केअर असं म्हणतो. कॅंगरू केअर मध्ये बेबीचं स्किन आणि मदरचं स्किन जेवढ्या कॉन्टॅक्टमध्ये राहील त्यामुळे मदरचं स्ट्रेस आणि बेबीचं स्ट्रेस आणि बेबीची ग्रोथ आणि जी मेंटल ग्रोथ आपण म्हणतो, शारीरिक आणि मानसिक ग्रोथ ही जास्त व्यवस्थितपणे वाढू शकते. दुसरं ह्युमन मिल्क फॉर्टिफायर नावाचे आपल्याकडे पावडर्स मिळतात. हे ह्युमन मिल्क फॉर्टिफायर ऍक्च्युली प्रिपेअर केले जातात ब्रेस्ट मिल्क मधूनच. पण हे आपण मदर्सच्या मिल्क मध्ये टाकून आयदर बेबीला आपण ड्रॉपरने किंवा वाटी चमच्याने पाजू शकतो. कसं असतं की बाळाचं वजन कमी असल्यामुळे बाळाची सकिंग कॅपॅसिटी तेवढी नसते आणि दुसरं जेवढं आपण बेबीला सक करायला लावू तेवढी बाळाची एनर्जी वेस्ट होऊन ती ग्रोथ होत नाही बेबीची. त्यामुळे आपण सुरुवातीला बेबीला एक्झॅक्टली लॅच करता येत नाही, म्हणजे बेबीला एक्झॅक्टली ब्रेस्टला लॅच करता येत नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सुरुवातीच्या वयामध्ये हे बेबीज जास्त झोपतात, त्यामुळे ते एखाद 5-10 मिनिटासाठी सक करून पुन्हा सोडून देतात. तर त्यामुळे बरेचसे मदर्सना इनफॅक्ट स्ट्रेस येतो की बेबी फीड करत नाही, सक करत नाहीये. तर त्यावेळेला निराश न होता जे तुमचं मिल्क जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की हे मिल्क तुम्ही एक्सप्रेस करून बेबीला फॉर्टिफायर ऍड करून किंवा मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे ऍड करून बेबीला आयदर ड्रॉपरनी पाजू शकता किंवा बेबीला वाटी स्पूननी पाजू शकता. त्याच्यामुळे बेबीची ग्रोथ पण मॉनिटर होऊ शकते. दुसरं एक महत्वाचा मुद्दा आपण इथे डिस्कस करू शकतो की नॉर्मल टर्म बेबीज एक 3 ते 4 तास विदाउट फीड पण राहू शकतात. पण ह्या अशा बेबीजना आपण 2 ते 2.5 तासाच्या वर भूक ठेवणं विदाउट फीड ठेवता कामा नये. त्यामुळे बेबी जरी झोपलं असेल तरी तुम्ही फिजिकली बेबीला स्टिम्युलेट करून बेबीला उठून फीड करू शकता किंवा त्याच्या टोला थोडंसं टिंगलिंग करून बेबीला उठून प्रत्येक वेळेला फीड करू शकता. आणि बर्पिंग करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि मदरचं डाएट ऑलरेडी आपण जसं डिस्कस केलेलं आहे, मदरचं डाएट हे अगदी न्यूट्रिशियस डाएट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे ॲडिक्वेट मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न सप्लिमेंट वगैरे आहेत ते पण व्यवस्थित दिले पाहिजे. तर त्यामुळे बेबीची वाढ जास्त व्यवस्थित होऊ शकते. या सगळ्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट असणं आणि
त्यांनी काही गोष्टी करायच्या असतात आणि काही पूर्णपणे टाळायच्या असतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधी तुम्ही सांगाल का? तुम्ही बेसिकली मला वाटतं घरच्या लोकांचा सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे, कारण बाळ ऑलरेडी NICU मध्ये जाऊन आलेलं आहे, त्यामुळे बाळ ऑलरेडी नाजूक परिस्थितीत आहे. सगळ्यात महत्वाचं मी सांगेन, कारण आपल्या घरामध्ये सगळ्यांना बाळाला उचलायचं किंवा बारसं करायचं, त्याला दाखवायचं असतं, सगळ्यांना दाखवायचं असतं, हे मुळात थोडंसं आपण टाळायला हवं. एटलीस्ट जोपर्यंत बाळाचं वजन 2.5 किलो पर्यंत होत नाही तोपर्यंत तरी. तर त्यामुळे आपण बेबीचं इन्फेक्शनचं रेट बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. दुसरं, आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा प्रत्येक वेळेला बाळाला उचलताना हँड वॉशिंग करणं खूप गरजेचं आहे. कुठलंही तुम्ही स्टेराईल सोल्युशन म्हणालात किंवा जे तुम्ही बेबीच्या बाजूला ठेवू शकता आणि ते बेबीला उचलायच्या आधी आपण ते स्टेराईल सोल्युशन हाताला लावलं पाहिजे. कंपल्सरी, कारण त्याच्यामुळे बेबीचं हँडलिंग कमी करता येतं, प्लस इन्फेक्शन रेट कमी करता येतं. तिसरं म्हणजे जेवढे घरी कुणाला जर इन्फेक्शन असेल, म्हणजे आपण म्हणतो साधारण खोकला, सर्दी किंवा कुठलाही आजार असेल तरी अशा व्यक्तींनी बेबीच्या जवळ जास्त जाता कामा नये. त्यामुळे इनफॅक्ट जर मदरला किंवा आईला स्वतःला पण जर हा आजार असेल तर ते आता हल्ली आपले डिस्पोजेबल मास्क अवेलेबल असतात, तर प्रेफरेबली मास्क लावूनच बेबीला फीडिंग केलं तर जास्त बरं पडेल. आणि दुसरं, जसं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, मल्टीव्हिटॅमिन वगैरे सप्लिमेंटेशन तर आपण चालूच आहे. आणि मॅडमने जसं ऑलरेडी सांगितलं, 7 वेळेस आयर्न सप्लिमेंटेशन हे बेबीला देणं आणि आईला देणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल? आणि त्याबरोबरीने मीनाताईंचा जो प्रश्न होता की असे जर चान्सेस असतील अर्ली डिलिव्हरीचे, तर कोणत्या प्रकारे काळजी, तिची रेस्ट, या सगळ्या अनुषंगाने आईच्या दृष्टिकोनातून, वुड-बी आईच्या दृष्टिकोनातून घरच्यांचा पाठिंबा किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, काय सांगाल? डिप्रेशन असं पोस्टपार्टम डिप्रेशन काय असतं की कधी कधी बेबी NICU ग्रॅज्युएट असं आम्ही म्हणतो, हे बेबी जे NICU मधनं बाहेर येतात त्यांना आम्ही युजली फॉलोअप असताना आम्ही लिहिताना NICU ग्रॅज्युएट असं म्हणतो. तर ह्या बेबीजसाठी ऑलरेडी मदर किंवा बाकीचे आई वडील, बाकीचे घरचे ऑलरेडी मेंटल स्ट्रेसमधनं गेलेले असतात. त्याहून सगळ्यात जास्त परिणाम हा आईला तर होतोच होतो, कारण तिच्या शरीरात पण बरेचसे चेंजेस झाले असतात, त्याच्यामुळे तिला ऑलरेडी ताण असतो आणि प्लस हा बाळाचा ताण असतं. तर त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे आपण जेवढं देऊ शकतो, आणि ब्रेस्ट फिडिंगसाठी त्यांनी त्यांच्या कन्सल्टंट पिडियाट्रिशियनला जाऊन किंवा गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटून ती व्यवस्थित माहिती घेणं हे पण खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. ब्रेस्ट फिडिंगसाठी असं म्हणतो, जेव्हा आपण अवॉइड करता येईल प्री टर्म लेबर किंवा प्री मेच्युरिटी, तेवढी दक्षता घेणं तर गरजेचं आहे. जे कॉम्प्लिकेटेड रेट्स, जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. आणि जरी असं झालं की इनएव्हिटेबल आहे, म्हणजे प्री टर्म डिलिव्हरी करणं गरजेचं आहेच, तर त्या वेळेला जी आपण दक्षता घेऊ शकतो बाळासाठी NICU मध्ये पण ही होणं पण गरजेचं आहे. आणि एकदा बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर, एकदा बेबी बाहेर आलं, NICU मधनं बाहेर आलं की त्याची पुरेपूर घरी पण काळजी, प्लस त्यांचं पिडियाट्रिशियनची पण काळजी, ही पिडियाट्रिशियन बरोबर पण त्यांचा फॉलोअप म्हणा किंवा वॅक्सिनेशन म्हणा, बेबीचं ग्रोथ असेसमेंट करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की हेल्दी मदर